साताऱ्यामध्ये थेट आपण जाणार आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिथे बोलता आहेत, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत। साताऱ्यामध्ये माणसाला उपचार मोफत झाले पाहिजे यासाठी 1.5 लाखाचा महात्मा फुले योजना आपण 5 लाखापर्यंत त्याचा निर्णय घेतलाय। आता चिंता तुमची करायची आवश्यकता नाही। तुमच्या कुटुंबियामध्ये काही आजार होऊ नये, पण झाला काही उपचार आहे, काही शस्त्रक्रिया आहे, तर 1.5 लाखाची योजना जी होती त्याचं लिमिट आपण 5 लाखापर्यंत केलं। त्यातल्या अटी शर्ती सगळ्या काढून टाकल्या। 12.5 कोटी जनतेला त्याचा फायदा होणार, हे सरकारचं काम आहे। आणि म्हणून शिक्षण, आरोग्य, पर्यटन या सगळ्या सुविधा, पायाभूत सुविधा आज आपण या ठिकाणी देतोय। सर्वसामान्य माणसाच्या दुःखामध्ये हे सरकार धावून जात आहे आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे। मी स्वतःला कधी मुख्यमंत्री मी समजत नाही, मी आजही जमिनीवर चालतो। हा जमिनीवरचा हा तुमचा कार्यकर्ता आहे। मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलंय, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही मी कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे। आणि म्हणून मी स्वतःला सीएम म्हणजे सगळे पत्रकार बांधव आपल्यालाही सांगतो, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, पण मी स्वतःला सीएम म्हणजे कॉमन मॅन समजतो। सर्वसामान्य माणसाच्या दुःखामध्ये त्याच्या जर जाणून घ्यायचं असेल तर त्याला सर्वसामान्यच व्हावं लागेल। आणि म्हणूनच मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहात। मी एवढंच सांगेन, सातारा जिल्ह्यामध्ये ही माझी जन्मभूमी आहे। ही सगळी या माझ्या या रक्तामासाची माणसं आहेत। आणि आपल्याला मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये आज वेगळ्या प्रकारे या महाराष्ट्राचा सर्वकष विकास होतोय। केंद्र सरकार आपल्याला पाठबळ देतंय, हे डबल इंजिनचं सरकार काम करतंय। मोदी साहेबांना देखील मी धन्यवाद देईन की त्यांनी आतापर्यंत आपण जे प्रस्ताव पाठवले एकही प्रस्ताव आपला रद्द केला नाही, सगळे प्रस्ताव आपले मान्य केले। आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार, यामध्ये डबल फायदा लोकांना झाला पाहिजे। अंगणवाडी सेविका, आशा सेविका या सगळ्यांना, अंगणवाडी सेविकांना देखील आपल्या सरकारने लाभ दिलाय। त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण जाणून घेतोय। आशा सेविकांचं काम बाकी आहे, त्यांनाही निर्णय घेण्याचं काम सरकार करेल। आशा सेविकांना पण हे सरकार निराश करणार नाही। आणि आपल्या या सगळ्या अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, या दुर्गम भागामध्ये काम करतायत, लोकांच्या सुखदुःखामध्ये धावून जात आहेत, त्यांना उपचार देण्याचं काम करतायत, डॉक्टरांच्या बरोबर काम करतायत। आणि म्हणून या समाजातला, या राज्यातला प्रत्येक घटक हा सुखी राहिला पाहिजे, समाधानी राहिला पाहिजे, यासाठी आपल्या सरकारचा प्रयत्न आहे। आणि म्हणून मी पुन्हा एकदा आज जे हे प्रकल्प आज पूर्ण होत आहेत, ते जे आज भूमिपूजन होतं आहे, ते अतिशय जिल्हाधिकारी महोदय, तुमचं तर मी सगळीकडे चांगला कलेक्टर म्हणून, अतिशय जिल्हाधिकारी महोदय, तुमचं तर मी सगळीकडे चांगला कलेक्टर म्हणून चांगले नवीन जे काही तुम्ही उपक्रम करताय त्याचं नाव मी आवर्जून घेतो। कारण शेवटी हे सरकार लोकांसाठी आहे। सरकारचे कायदे लोकांच्या हिताचे असले पाहिजे। काम होणार नाही सांगायला काय लागत नाही, पण न होणार काम कसं होईल हे करायला स्किल लागतं आणि ते तुम्ही वापरताय। त्यामुळे तुम्हाला पालकमंत्री, तुम्हाला एक चांगला कलेक्टर लाभलेला आहे। हे धावणारा, पळणारा, सगळ्यांना मदत करणारा हा कलेक्टर या ठिकाणी तुम्हाला ज्या आज भूमिपूजन झाली ती लवकरात लवकर चांगल्या दर्जाची कामं करून घ्या आणि लोकांना दिलासा द्या। हे दरडग्रस्त सगळे जे गावकरी आहेत यांना चांगल्या प्रतीची घरं, जसं इरशाळवाडीमध्ये मी डोंगरावर चढून गेलो, त्यांच्या दुःखामध्ये सहभागी झालो, त्यांना मदत करण्याचं काम केलं आणि त्यांची घरं देखील पहा, अतिशय चांगल्या प्रतीची उत्कृष्ट दर्जाची घरं झालेली आहे। तशा प्रकारची घरं आपण या ठिकाणी आपल्या बांधवांना, भगिनींना द्या, एवढंच सांगतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर पाटण पोलीस स्टेशन आणि मल्हारपेठ पोलीस स्टेशन